लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम मागील मालपानी मार्केट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शांताराम आव्हाड यांच्यावर आरोपींनी लांडकी दांड्याने हल्ला करत तोंड व छातीवर गंभीर मारहाण केली। यावेळी परिसरात मोठी घबराट पसरली। दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या गणेश आव्हाड यांनाही आरोपीकडून धमकावण्यात आल्याची माहिती आहे। इथे गाडी लावू नका नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देत वाद सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेदरम्यान आरोपीकडून कोयता उगारून दहशत निर्माण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, सिडको, नाशिक। मी गणेश शांताराम आव्हाड, रुद्र रेसिडेन्सी संभाजी स्टेडियम जवळ मी राहिला आहे। तर अनेक दिवसांपासून आम्ही तिथे गाडी लावतो, आपलं सॅमसोनाइट कंपनीचं गोडाऊनच्या बाजूला। तर तिथे समोरच्या हाऊसवाल्यांनी ना माझ्या वडिलांना तिथे असं भांडण केलं का इथे गाडी लावू नका वगैरे। माझ्या वडिलांना हात उचलला आहे त्यांनी, तर आम्ही केस केली त्याच्यावर। आणि मी त्याला समजवायला गेलो, दादा म्हटलं काय झालं, तर त्यांनी माझ्यावरती दगडफेक आणि कोयता काढला होता। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।